हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत वडापाव। तर वडापाव तयार करण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आपण तयार करून घेऊया। आता एका गरम कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये मोहरी घालते। मोहरी घातल्यानंतर ती तेलामध्ये तडतडली पाहिजे। जर नाही तडतडली तर वडा खाताना मोहरी कडू लागण्याची शक्यता असते। आता यामध्ये मी जिरे घालते आणि चिमूटभर हिंग घालते, तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालते। आता यानंतर आपण यामध्ये मिरचीची पेस्ट घालूया। ही पेस्ट बनवण्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ही पेस्ट बनवताना जास्त पातळ बनवू नये। आता इथे मी 1 चमचा आलं चेचून घेतले आहे। आता आपली बटाटे भाजीसाठी लागणारी फोडणी तयार झाली आहे। आता या फोडणीमध्ये आपण 5 ते 6 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालूया। आता या बटाट्यांना आपण हळूवारपणे स्मॅश करून घेऊया। जर आपल्याला स्मॅश करायचे नसेल तर आपण या बटाट्याचे बारीक तुकडे चाकूच्या सहाय्याने करू शकता। आता यामध्ये आपण 2 चमचे हळद आणि चवीनुसार मीठ साखर घालूया। आता या मिश्रणाला एकत्रित आपण करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकत्रित एकजीव करून घेऊया। आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण आपल्या हाताला थोडेसे तेल लावून या भाजीचे गोळे करून घेऊया। तुम्ही या गोळ्याची साईज लहान किंवा मोठी करू शकता। हे गोळे आपण सकाळी तयार करून संध्याकाळी तळले तरी चालतात। आता आपण बेसनचे मिश्रण तयार करून घेऊया। एका भांड्यामध्ये मी 2 मोठे बाउल बेसन घेतले आहे। बेसनाचे पीठ घेताना ते जास्त जाड असू नये। आता त्यामध्ये मी हळद आणि मीठ सोडा घातले आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून याचे मिश्रण तयार करून घेऊया। हे मिश्रण जास्त घट्टही असू नये किंवा पातळही असू नये। आता आपले मिश्रण तयार झाले आहे। आता बटाट्याचे गोळे आपण यामध्ये घालून गरम तेलामध्ये सोडूया।
बटाट्याचे गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला आपण वरच्या बाजूला तेल उडवत राहिल्यामुळे वरची बाजू ही चांगली शेकली जाते. अशा पद्धतीने आपण छान तळून घेऊया. आता आपले वडे तयार झाले आहेत. अशा पद्धतीने वडापावची रेसिपी आपली तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.